आजच्या या गणिताच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण प्रण घेतलेला आहे की जास्तीत जास्त लोकांना CTET पास होण्यासाठी मदत करायची आहे. माझा घसा थोडा खराब आहे आणि CTET पास होणं अतिशय सोपं आहे आणि या सर्वांचा पाया आहे तो म्हणजे आपला CDPचा अभ्यास, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 30 गुण हे CDPच्या पेपरचे आणि 60 गुण हे अध्यापन प्रदर्शन, 90 गुण तुम्हाला त्याच्यातून प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी अगोदर ते व्हिडिओ बघून घ्यावे, मगच आपल्याला पुढे काय होणार आहे हे सोपं जाणार आहे. अन्यथा आपल्याला ही गोष्ट कशी जाणार आहे, कठीण जाणार आहे. आपण जे बाकीचे बाहेरचे युट्यूबचे व्हिडिओ जेव्हा आपण पाहू तेव्हा आपलं असं लक्षात येतं की हे सगळं मला समजतंय, हे मला येतंय सगळं. पण जेव्हा ऐन वेळेला आपण प्रश्नाचे उत्तर शोधायला जातो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो, कारण आपण प्रॉपर पद्धतीने अभ्यास केलेला नसतो. काय आहे ही प्रॉपर पद्धत? सगळ्यात अगोदर हे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला जास्त डिटेल अभ्यास करायचा असेल तर अजून डिटेलमध्ये जाऊन त्याचा लिटरेचर, त्याचं साहित्य उपलब्ध करून घ्या आणि सोडवा, अभ्यास करा. वेळ नसेल तर फक्त व्हिडिओ बघून घ्या, मात्र काळजीपूर्वक बघा. 1.5च्या स्पीडनं पाहिलं तर 2दा बघा, मेन पॉईंट लिहून काढा आणि मग PYQ सोडवा. गणिताच्या वेगळ्या अध्यापन पद्धतीचा अभ्यास आपण घेणार नाही, कारण PYQच्या अभ्यासामध्येच आपण गणिताच्या अध्यापन पद्धतीचे जे थोडे थोडे गॅप्स राहिलेले आहेत. बेसिकली अध्यापन पद्धतीसाठी एकच व्हिडिओ बघा, वायगॉटस्कीचा किंवा एनकल्चरायझेशन ज्याला म्हणतात, किंवा त्याला रचनावाद म्हणतात. हे दोन्ही तिन्ही नावं त्याचीच आहेत. त्याचं स्कॅफोल्डिंग, ZPD हे सगळं जे आहे तेच तुमच्या अध्यापन पद्धतीमध्ये आहे, सर्व विषयांच्या. त्यामुळे या विषयाच्या गणिताच्या सुद्धा अध्यापन पद्धतीमध्ये जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ते करणं आवश्यक आहे आणि ते केलात तर तुम्ही म्हणाल की ही CTET अतिशय सोपी आहे, अतिशय साधे सोपे प्रश्न असतात. चला तर आज काय करूया, आपण गणिताचा पहिल्या पेपरमधला 2024च्या CTETच्या पेपर क्रमांक 1चा गणिताचा भाग पाहणार आहोत. काय विचारले? निम्नलिखित में से कौन सी प्राथमिक स्तर पर गणितीय भाषा की विशेषताएं होनी चाहिए? व्हॉट शुड बी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिकल लँग्वेज ॲट प्रायमरी लेवल? गणिताच्या भाषेचे वैशिष्ट्य काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य आहे, इट शुड बी प्रिसाइज. बरं, आपल्याला माहिती आहे गणिताची भाषा, याची आपण फारशी चर्चा आपल्या पेडागॉजीमध्ये केलेली नाही. तर जेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो अध्यापन पद्धतीचा, तेव्हा आपण रेफरन्स काय वापरायचा? तर NCEFचे पोझिशन पेपर्स, NCERTने ते पब्लिश केले आहेत. NCEF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, आणि हा फ्रेमवर्क करताना प्रत्येक विषयाचे काही पोझिशन पेपर डिक्लेअर केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत NCERT, आणि या पोझिशन पेपरचा आधार घ्यायचा. आणि या पोझिशन पेपर जो NCERT 2006ला पब्लिश झाला होता, त्यामध्ये मॅथमॅटिकल लँग्वेज म्हणजे गणिताच्या भाषेची व्याख्या काय केलेली आहे पहा. मॅथमॅटिक्स हॅज इट्स ओन लँग्वेज कन्सिस्टिंग ऑफ, काय काय आहे? मॅथमॅटिकला त्याची स्वतःची भाषा आहे, याच्यामध्ये वेगळं काही नाही, त्याची स्वतःची भाषा आहे. त्याच्यामध्ये काय आहे? सिम्बल्स म्हणजे चिन्ह आहेत, सायन्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या खानाखुणा आहेत, टर्म्स आहेत म्हणजे काही कॉन्सेप्ट्स आहेत, डायग्राम्स आहेत, आकृत्या आहेत, ग्राफ्स आहेत, नकाशे, आणि लॉजिकल स्ट्रक्चर. हे सगळं जे काय आहे हे गणिताच्या भाषेचा भाग आहे. मग हे सगळं जर असेल तर गणिताच्या भाषेत कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इट्स लँग्वेज शुड बी कॉन्साइज. कॉन्साइज म्हणजे आटोपशीर भाषा, विनाकारण पल्लाळा लावायचं नाही, किंवा विनाकारण अलंकारिक शब्द वापरून त्याचं वर्णन करायचं नाही. इट शुड बी कॉन्साइज. देन सेकंड आहे ते म्हणजे प्रिसाइज, म्हणजे थोडक्यात, लांब सडक भाषण लावायचं नाही. बघा, कॉन्साइज म्हणजे त्याला थोड्यामध्ये तुमचा अर्थ बसला पाहिजे. प्रिसाइज ते छोटं असलं पाहिजे. सिम्बॉलिक, त्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्बल्स असले पाहिजेत. लॉजिकल स्ट्रक्चर आहे. मॅथमॅटिक्स इज नथिंग बट लॉजिक. गणित हे काय आहे? दुसरं काही नाही तर हे काय आहे? लॉजिक आहे. आणि शेवटचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे युनिव्हर्सल स्ट्रक्चर. म्हणजे गणिताचं जे स्ट्रक्चर आहे, गणिताची जी रचना आहे ही युनिव्हर्सल आहे. तुम्ही
जगाच्या कुठल्याही पाठीवर जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही देशामध्ये जा, तुम्हाला गणिताची रचना ही तशाच पद्धतीची दिसून येईल. तर काय आहे बघा, कॉन्साइज, प्रिसाइज, अजून अजून कसं आहे, लॉजिकल स्ट्रक्चर आहे, युनिव्हर्सल लँग्वेज आहे आणि सिम्बॉल सायन्स आहेत. हे सगळे काय आहेत, गणिताचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. आता बघूया आपल्या प्रश्नामध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर इट शुड बी, काय म्हणतं, इट शुड बी प्रिसाइज. हे कसं असलं पाहिजे, प्रिसाइज असलं पाहिजे. बरोबर आहे, प्रिसाइज असलं पाहिजे. इट मस्ट बी अँबिगियस. अँबिगस म्हणजे अस्पष्ट, हे मात्र चुकीचं आहे. त्याच्यानंतर इट शुड बी रिइन्फोर्स्ड थ्रू चाइल्ड लैंग्वेज एंड यूज एवरीडे लाइफ. म्हणजे बच्चे के दैनिक जीवन में उपयोग वाली भाषा के माध्यम से प्रबलित किया जाना चाहिए. म्हणजे ज्या मुलांच्या रेग्युलरच्या भाषा आहे, त्यांची जी रोजची भाषा आहे, त्या भाषेनं काय केलं पाहिजे, त्यांना प्रबलित केलं पाहिजे. अर्थातच हे कसं आहे, बरोबर आहे, त्याची दैनंदिन जीवनातली भाषा काय झाली पाहिजे, वापरली पाहिजे. म्हणजे ए ही बरोबर आहे आणि सी सुद्धा बरोबर आहे. तिसरं डी बघू. इट मस्ट बी हायली टेक्निकल. इट विल हेल्प स्टुडंट्स टू कम्युनिकेट अॅक्युरेटली इन मॅथेमॅटिक्स. विद्यार्थ्यांना गणितामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यांना काय खूपच अचूक असली पाहिजे. या अत्याधिक प्राविधिक होणार पाहिजे, म्हणजे टेक्निकल असली पाहिजे. बिलकुल नाही. त्याची भाषा कशी असली पाहिजे, साधी असली पाहिजे. म्हणजे पर्याय ए आणि सी बरोबर आहे. पर्याय ए आणि सी कुठं आहे, 3 मध्ये आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. तर हा प्रश्न आपल्या लक्षात आला आणि या प्रश्नासोबत आपण गणिताची जी भाषा आहे, लँग्वेज ऑफ मॅथेमॅटिक्स, याचाही आपण काय केली, चर्चा केली. आता पुढे बघा, अ स्टुडंट ऑफ क्लास 3 सॉल्व 26 बाय 26 गुणिले 5 कसं सोडवतो बघा. 5 सक 30 लिहिलं आणि 5 दोन्ही 10 लिहिलं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय राहिलं त्याचं, त्याला हातचा व्यवस्थित घ्यायची आठवण राहिली नाही, त्याने सलग केलं. मग आता इस भ्रांति को सुधारने के लिए याच्या प्रॉब्लेमसाठी काय करावं लागेल, एक अंक से एक अंक से गुणा, एकाने एकाला गुणायचं. ऑलरेडी त्यानं हे तर केलेलं आहे, म्हणजे हे त्याला येत आहे, त्याच्यामुळे याची काही प्रॅक्टिस घेण्याची गरज नाही. त्यानंतर पहाडों का प्रत्यास्मरण, रिकॉलिंग ऑफ मल्टिपल टेबल, ही जुनी पद्धत झाली. आता हे नाही. वायगॉटस्कीनं रटना, दोहराव याला काय केलेलं आहे, लक्षात ठेवा, याला सगळ्या वायगॉटस्कीनं बायपास केलेलं आहे. हे असणार नाही. नंतर वन टू वन कोऑर्डिनेशन, एकास एकाला काय कोऑर्डिनेशन, काय संबंध लागतो, काहीच नाही. मग काय उरलं, कॉन्सेप्ट ऑफ रिग्रुपिंग. म्हणजे आता रिग्रुपिंग कसं आहे बघा, हे आहे युनिट प्लेस, हे आहे टेन्स प्लेस, एकक आहे, हे दशक आहे. म्हणजे दशक इकडे घ्या, म्हणजे आपण ह्याला गुणल्यानंतर जो हातचा येतो, तो हातचा कुठे जातो, दशकामध्ये जातो. 5 सक 30, शून्य आला, हा 3 कुठं आला, दशक स्थानी आला. मग हा हातचा कुठं जमा होणार आहे, तर इथं जमा होणार आहे. कुठे जमा होणार आहे, हा हातचा जो आहे, हा 3 कुठे जमा होणार आहे, इथं जमा होणार आहे. ओके. तर हा हातचा जो आहे, हा इथं जमा होणार आहे. हातचा असा इथे येणार. बरोबर. म्हणजे हा हातचा घ्यायला विसरतो. म्हणजे काय विसरलं त्याचं, कॉन्सेप्ट ऑफ रिग्रुपिंग. म्हणजे याचं काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. चला, तिसरा प्रश्न बघा. अ नंबर बिकम्स डबल इफ इट इज इन्क्रीज्ड बाय 8. असा कोणता नंबर आहे, तो डबल होणार आहे जर 8 न वाढवला तर? कोणता नंबर असेल? हा 8च असणार ना. तो डबल होणार आहे, म्हणजे 8 मध्ये किती मिसळावं लागणार आहे? हे 8 आहे. हं. हे 8 मध्ये किती मिसळायचं पुन्हा? हे 8 मिसळायचं. म्हणजे किती येणार आहे? 16 येणार आहे. म्हणजे 6 मध्ये 8 मिसळल्यावर येणार आहे का? डबल होणार आहे का? नाही. 12 मध्ये होणार आहे. म्हणजे हे कॉमन सेन्स आहे. म्हणजेच लॉजिक आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं, की मॅथेमॅटिक्स इज नथिंग बट लॉजिक. गणित काय नाही, हे काय आहे? एक लॉजिक आहे. आता बघा पुन्हा 34वा प्रश्न. 1 मिलीमीटर इज सेम ॲज 1 मिलीमीटर. आता याचं उत्तर आलं, हे आलं 8. पर्याय क्रमांक 2. आता 1 मिलीमीटर इज सेम ॲज ॲज डॅश डॅश, हे पर्यायामध्ये सगळे काय आहेत? सेंटीमीटर आणि मीटर आहेत. 0.1 मीटर म्हणजे 10 सेंटीमीटर, कारण 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. 0.01 हे काय असणार आहे? हे 1 सेंटीमीटर असणार आहे. आता हे 2 सेंटीमीटर मध्ये बघा, 10 मिलीमीटरचा 1 म्हणजे 1/10. म्हणजे काय येणार आहे? 0.1.
बरोबर आहे. 0.1 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक काय येणार आहे? याचा पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे. ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 35 बघा. डॅश डॅश इज ऑल्वेज अ रेग्युलर पॉलिगॉन. रेग्युलर पॉलिगॉन कशाला म्हणतात बाबा? तर रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे अशी बहुभुजाकृती जिचे सर्व बाजू आणि सर्व अंतरकोन कसे असतात? एकरूप असतात. त्याला म्हणतात रेग्युलर पॉलिगॉन इंग्रजीमध्ये. आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला सुसम बहुभुजाकृती. म्हणजे तिच्या सर्व बाजू समान आणि तिचा आतले कोन आंतरकोन सुद्धा कसे असतात? समान असतात. आता बघा आयसोस्केलिन ट्रायंगल म्हणते. कसा आहे हा? त्रिकोण आहे. आयसोस्केलिन ट्रायंगल म्हणजे कसला कसला त्रिकोण झाला हा? हा त्रिकोणाचे सगळे कोण सारखे असणार आहेत का? नाही. आयसो म्हणजे 2. आयसोस्केलिन ट्रायंगल हा असणार नाही. पेंटागॉन 5 बाजू आहेत त्याला. हेही असणार नाही. कमी जास्त असू शकतं. हा पेंटागॉन असू शकते, पण ऑल्वेज नसणार आहे. हा कसा असणार नाही? ऑल्वेज पेंटागॉन असू शकते, ऑल्वेज असणार नाही. सर्कलचा तर प्रश्नच नाही, त्याला बाजूच नाही. मग उरला काय? स्क्वेअर. स्क्वेअर कसला बी असू द्या, लहान मोठा येडावाकडा, पण जर तो स्क्वेअर असेल तर इट इज ऑल्वेज कसा असतो? हा रेग्युलर पॉलिगॉन असतो. आता बघा आयसोस्केलिन याला म्हणतात समद्विभुज. 2 भुजा त्याच्या समान आहेत. तिन्ही भुजा समान आहेत का? नाही. म्हणजे हे तर असणार नाही. हे असू शकते, पण सदैव नसतो. सदैव काय असतो? वर्ग असतो. आता बघा द सम ऑफ ऑल ट्रायंगल्स, ऑल अँगल ऑफ ट्रायंगल आपल्याला माहिती आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्यानंतर 37वा प्रश्न बघा. हे माहिती आहे, कोणाला माहिती आहे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश, चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 असते. बरोबर आहे. आणि वर्तुळाच्या सर्व साईज किती असते? 360 असते. हे आपल्याला माहिती आहे आणि हे बेसिक गोष्ट आहे. त्याला काही पाठांतर वगैरेची काय आवश्यकता किंवा फार लॉजिक लावायची गरज नाही. अतिशय सोपा प्रश्न होता. 37वां प्रश्न, निम्नलिखित में से कौन से आरंभिक संख्या अवधारणा से संबंधित है? विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू अर्ली नंबर कॉन्सेप्ट फॉर्मेशन. म्हणजे सुरुवातीला संख्या जी अवधारणा आहे, संख्याची जी कॉन्सेप्ट आहे, संख्येची जी संकल्पना आहे, ही संख्येची संकल्पना पक्की होण्यासाठी खालीलपैकी कोणतं आहे? कोणता जे काही आहे ते रिलेटेड आहे. 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय बघा? एकास एक संगती. जसं की आता बघा हा आकडा 1 आहे आणि इथं काय आहेत? 1 चेंडू आहे. हा आकडा 2 आहे. इथं समोर आहेत 2 चेंडू. बरोबर? आता मी इथं लिहितो, काढतो 3 चेंडू. हं. मग आणि हे समोर इथं काढावं लागेल 3. म्हणजे काय आले? एकास एक संगती. म्हणजे काय इथं करस्पॉन्डन्समध्ये काय केलंय? संख्या आणि जे अंक आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्यांची जोडी लावलेली आहे. अर्थात हे कसं आहे? बिलकुल रिलेटेड आहे. हायरार्कियल इन्क्लुजन म्हणजे बघा 1, 1 च्या पुढे आला 2 वर गेला, नंतर 3 अशा पद्धतीनं वाढत, वाढत, वाढत हे काय केलं? पुढे गेलं. म्हणजे हे पण येतं हायरार्कियल इन्क्लुजन म्हणजे पदानुक्रम समावेश. अगदी नंबरच सगळे आपण हायरार्कीनं मांडलेले आहेत ना. 1, 2, 3, 4 एक-एक न एक-एक नंबर वाढत गेलेले आहेत. त्यामुळं हायरार्कियल इन्क्लुजन असणार आहे. बेसिक ऑपरेशन म्हणजे ज्या मूलभूत क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. आधी आपल्याला अंक यावे लागतील. मग आपण काय करू? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपण काय करू? सोडवू. बरोबर आहे. म्हणजे हायरार्कियल इन्क्लुजन आहे. 1 कमांडमध्ये बेसिक ऑपरेशन येत नाही. म्हणजे ए आणि बी कुठे आहे बघा? ए आणि बी हा पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 38वा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर मोस्ट अप्रोप्रिएट फॉर द आयडिया ऑफ कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट इन टीचिंग मॅथेमॅटिक्स? आता कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? तर याला म्हणायचं कॉग्निटिव्ह म्हणजे ज्ञानात्मक संघर्ष. हा ज्ञानात्मक संघर्ष कसा होतो? आधी आपण पर्याय पाहू, मग कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट काय आहे याची आपण चर्चा करू. संज्ञानात्मक संघर्ष में के प्रति बच्चों को सुगम्य बनाने के शिक्षक के विचारपूर्ण प्रयासों से उनकी गणितीय समझ को बढ़ावा मिल सकता है. म्हणजे जेव्हा संज्ञानात्मक संघर्ष विद्यार्थी करत असतात, तेव्हा हा संघर्ष त्याला सोपा जावा म्हणून शिक्षकाने विचारपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
आणि जेव्हा शिक्षक असे विचारपूर्ण प्रयत्न करतात, तेव्हा त्यांची गणिताची, ह्या लेकरांची, बाळांची, विद्यार्थ्यांची गणिती समज काय होते, अधिक चांगली होऊ शकते. हे कसं आहे? बरोबर आहे. साधं लॉजिक आहे. आठवा वायगोटस किस्सा काय सांगतो? स्कॅफोल्डिंग करायचं, त्याला मदत करायची आणि शिकण्याची प्रोसेस जी त्याच्या डोक्यामध्ये घडती आहे, तिथं ती घडवून आणायची. म्हणजे हे कसं आहे? बरोबर आहे. नंतर दुसरं, यह बच्चों में गणितीय समझ को बढ़ावा देने के प्रभावी नहीं है. बिल्कुल नाही, हे प्रभावी आहे. संज्ञानात्मक संघर्ष से बचना चाहिए. नाही. आता संज्ञानात्मक संघर्ष का एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. आता विद्यार्थ्यांना माझ्या दुसरीच्या विद्यार्थ्यांना काय येते? बेरीज येते, वजाबाकी येते. आता मला त्यांना काय सांगायचं आहे? गुणाकार सांगायचा. मग मी त्यांना असं सांगतो, की करा रे बाळांनो, 5 अधिक 5 किती? पुन्हा अधिक 5 किती? पुन्हा अधिक 5 किती? पुन्हा अधिक 5 किती? पुन्हा अधिक 5 किती? असं 5 वेळा 5 वेळा 5 5 5 5 त्यांना बेरीज करायला सांगतो. मग किती झाले? 25. म्हणजे पुन्हा पुन्हा काय केली? बेरीज केली. आणि मग जेव्हा मी त्यांना हे समजून सांगतो, की बाबा रे, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. नाव त्याचं मल्टिप्लिकेशन. मल्टिपल ॲडिशन इज मल्टिप्लिकेशन. असं जेव्हा मी विद्यार्थ्यांना समजून सांगतो, तेव्हा ते कन्फ्यूज होतात. मग पुन्हा पुन्हा जर बेरीजच करायची असेल, तर मग त्याला गुणाकार का म्हणायचं? त्याला बेरीजच म्हणावं ना, पुन्हा पुन्हा म्हणायची बेरीज. तर पुन्हा पुन्हा करायची बेरीज जी वेगानं आणि अचूक व्हावी, ह्यासाठी काय केलं जातं? एक शॉर्टकट, एक नवीन स्कीम तयार केली किंवा एक नवीन कॉन्सेप्ट आली, ती म्हणजे मल्टिप्लिकेशन. किंवा पुन्हा पुन्हा वजाबाकी म्हणजे काय? डिव्हायडेशन. हे सांगताना, हे विद्यार्थ्याच्या लक्षात बसताना विद्यार्थी कन्फ्यूज होते. कन्फ्यूज होते म्हणण्यापेक्षा त्याच्या डोक्याला मत, अरे, काल तर आपण बेरीज करत होतो आणि पुन्हा पुन्हा बेरीजला सर गुणाकार म्हणत. असं कसं बाबा? हे जे त्याच्या डोक्यामध्ये संघर्ष आहे, हा जो त्याच्या डोक्यामध्ये संघर्ष आहे, याला म्हणतात कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट, म्हणजे ज्ञानात्मक संघर्ष. जेव्हा विद्यार्थी एखादी नवीन कॉन्सेप्ट शिकत असतो, तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये असा ज्ञानात्मक संघर्ष तयार होतो. आणि या संघर्षाचं रूपांतर जेव्हा पुन्हा 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 संघर्ष होतो, एकमेकाशी त्या विचारांची घुसळण होते आणि या घुसळीतून जसं लोणी निघतं, तसं विद्यार्थी एकापर्यंत पोहोचतो. असं का? ह्याच्यासाठी याला असं करतात. ओके, ओके. म्हणजे आता काय झालं? तो नवीन जी गोष्ट आहे, तो शिकला आहे. पण तो ह्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये तो कुठून गेला? तर तो कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट मधून गेला. म्हणजे ज्ञानात्मक संघर्षातून तो पुढे गेलेला आहे. आणि मग आता हा विचार करा, हे ज्ञानात्मक संघर्ष विचारांना भ्रमित करते का? नाही. ते तर शिकण्याचा मार्ग आहे. तो नाही झाला तर लेकरं शिकतील कसं? या बच्चे गणिती समज प्रभावी नाहीये? बिलकुल नाही. त्याच्याशिवाय तर शिकूच शकत नाही. त्याच्यामुळे हे कसं आहे? प्रभावी आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय आलं उत्तर याचं? फक्त ए बरोबर आहे. काय बरोबर आहे? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? फक्त ए बरोबर आहे. आणि ए चा पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न, जब शिक्षिका ये सुनिश्चित करती है कि उसके द्वारा बनाया गया टेस्ट उस टेस्ट के उद्देश्यों एवं कसौटी को पूरा करते हैं, तब मूल्यांकन किस पक्ष का उपयोग किया जाता है? म्हणजे जे तपासायचे तेच तपासलं जाते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याची बेरजेची क्षमता तपासायची आहे आणि विद्यार्थ्याची अंकाची समज जर त्याच्यातून तपासली जात असेल, तर ते बरोबर असणार नाही. म्हणजे ह्याला रिसर्चमध्ये काय म्हणतात? जे तपासायचंय तेच ज्याला तपासतं त्याला म्हणतात ती वैध आहे, ती योग्य आहे. उदाहरणार्थ, 5+4 बरोबर किती? 1+2 बरोबर किती? 3+4 बरोबर किती? हे जर केलं तर त्याच्यामध्ये बेरजेपेक्षा जास्त, तर क्रमच 1, 2 लगेच 3, 4, 5 ह्या क्रमाकडेच विद्यार्थ्याचं जास्त लक्ष जातं. म्हणजे त्याला म्हणतात व्हॅलिडिटी. मग व्यावहारिकता काय आहे? तर व्यावहारिकता म्हणजे काय? तर एखादी प्रश्नपत्रिका आहे, ती व्यवहारी आहे. उदाहरणार्थ, जर लॉजिकल एनालिसिसचा प्रश्न पहिलीच्या वर्गाला दिला तर व्यावहारिक असेल का? अजिबात नाही. त्याला त्या लेव्हलचेच प्रश्न दिले पाहिजेत, तर ते प्रॅक्टिकल असेल. नाहीतर त्याची प्रॅक्टिकॅलिटी असणार नाही. व्हॅलिडिटी आपण चर्चा केली ती म्हणजे काय? जे उद्दिष्ट आहे त्या प्रश्नपत्रिकेचं, ज्याचं मापन करायचं त्याचंच मापन करणे म्हणजे वैधता. आणि ह्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. विश्वसनीयता म्हणजे काय? आता एखादी टेस्ट आहे, ती टेस्ट मी घेतली काय आणि दुसऱ्यानं घेतली काय? परिणामामध्ये फरक येत नाही. बरोबर तेवढेच गुणांकन किंवा त्याच पद्धतीचं गुणांकन येतं. म्हणजे ही कशी आहे? विश्वसनीय आहे. नाहीतर मी घेतलं की जास्त मार्क,
माझे विद्यार्थी आहेत म्हणून. अगर दुसऱ्याने घेतले कमी मार्क असं नाही. ती टेस्ट रिलायबल कधी, विश्वसनीय कधी, ती कुणी जरी घेतली तरी तेवढंच गुणांकन आलं पाहिजे. आणि तिसरा एक कन्सिस्टन्सी, म्हणजे त्याच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. मध्येच गुणाकार, मध्येच भागाकार, काहीतरी एक लॉजिकल कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर शिक्षक काय करेल, त्याची वैधता बघेल. आता बघा 40वा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. 25,455 प्राप्त करने के लिए 9909 9099 900 9099 के योग से क्या घटाना पडेगा, ह्याच्यातून काय कमी करावं लागेल म्हणजे काय होईल, उत्तर एवढं येईल. आता बघा, हे काय म्हणतं, यसका योग करणं म्हणजे ह्याची काय करायची, बेरीज करायची. बरोबर आहे. आणि त्या बेरजेतून काय कमी करावं लागेल म्हणजे बेरजेला ह्याच्यातून वजा करावं लागेल म्हणजे येणारं उत्तर आपल्याला मिळेल. आता मोठी कॉम्प्लिकेटेड आणि वेळ खाऊ प्रोसेस आहे. साधा मार्ग आहे. बघा, आपल्याला ओळखायचंच आहे फक्त. आपल्याला काय करेक्ट उत्तर नाही पाहिजे. कारण ओळखायचं कसं, तर अगोदर काय करूया, सर्वांचे काय बघूया, एकक स्थानचे अंक बघूया. जवळ-जवळ कसे आहेत, वेगवेगळे अंक आहेत. बरोबर आहे. आता आपण असा विचार करूया, की ह्या तिन्हीच्या एकक स्थानच्या अंकाची बेरीज करू. 9, 9, 9 किती झाले? 27. बरोबर आहे. 27 म्हणजे यांच्या बेरजेच्या दशक स्थानी काय येतं माहित नाही, पण एकक स्थानी काय येणार आहे? 7 येणार आहे. बरोबर आहे. एकक स्थानी काय येणार आहे? 7 येणार आहे. आता एकक स्थानी आपल्याला काय आणायचं आहे? काय आणायचं आहे? तर याच्या एकक स्थानी आपल्याला आणायचं आहे 4. म्हणजे आपल्याला उत्तर काय पाहिजे? च्या वजाबाकीचं उत्तर काय पाहिजे? आपल्याला काय पाहिजे? यांची वजाबाकी करायची आहे. याच्यातून 4 वजा करणार आहोत आपण. म्हणजे आता आपल्याला उत्तर किती आहे माहित नाही. परंतु याच्या एकक स्थानी 7 आहे आणि आलेल्या उत्तराच्या एकक स्थानी किती आहे? 4 आहे. म्हणजे ह्याच्यातून 7 मधून किती वजा करावे लागतील म्हणजे उत्तर 4 येईल? माफ करा. 7 मधून किती वजा करावे लागतील म्हणजे उत्तर 4 येईल? तोंडी आहे. 7 मधून 3 वजा करावे लागतील. बरोबर आहे. मग 7 मधून 3 वजा केल्यावर 4 मिळणार आपल्याला एकक स्थानी. म्हणजे आलेल्या उत्तरामध्ये एकक स्थानी काय असणार आहे? 3 असणार आहे. काय उत्तर आलं? एकक स्थानचं हे 3 असलेलं. पर्याय क्रमांक 4. गुणाकार करत बसलो तर आपले 2-3 मिनिटं याच्यामध्ये जातील. आपल्याला जर वाटलं की नाही, एकक स्थानचा अर्क सारखा येतो, दशक स्थानचं बघा, दशक स्थानची बेरीज करून बघा. पण पूर्ण बेरीज करत बसण्याची गरज नाही. तुमचा वेळ याच्यामध्ये वाचू शकतो. त्यानंतर 41वा प्रश्न आहे. निम्नलिखित कथनों में से कौन सा सही है? 1 इज अ प्राइम नंबर? नाही. कंपोजिट नंबर? नाही. इट इज बोथ प्राइम अँड कंपोजिट नंबर? नाही. एक कसा आहे? मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. त्याच्यामुळे काय आलं? पर्याय क्रमांक 4 आला. हे काय पाठ आहे आपल्याला? सी द नंबर पॅटर्न गिव्हन बिलो. हा नंबर पॅटर्न बघा. 1, 8, 27, 64 काय दिसतंय? 1 चा वर्ग नाही. हा 1 चा घन आहे. इथं 2 चा घन आहे. इथं 3 चा घन आहे. पुन्हा 4 चा घन आहे. पुन्हा 5 चा घन आहे. आता इथं काय करावं लागेल? 6 चा घन घ्यावा लागेल आणि इथं 7 चा घन. काय आहे 6 चा घन? 6 6 36. 36 गुणिले 6. 6 6 36 ला 6. ह्याचे 3, 6 18 आणि 3 21. 216. बघा 216 कुठं आहे? दुसऱ्यामध्ये एक आहे आणि चौथ्यामध्ये एक आहे. बरोबर. आता दोन्ही एलिमिनेट झाले. आता 7 चा घन. 7 7 49. 49 गुणिले 7 करूया. 7 चोक 28. 7 चोक 28. 7 चोक नाही. 7 9 7 9 63. 63 ला 3. म्हणजे एकक स्थानी काय आहे? 3 आहे. त्याच्यामुळं इकडे बघायची आता गरज आहे का? पुन्हा कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही. खरं तर हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. पण जर नसेल तर काय करायचं? हे एक शॉर्टकट ट्रिक. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 43वां प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा कथन गणितीय अधिगम को प्रोत्साहित करने के लिए कम उपयुक्त है? कमी, कामाचा नाही. म्हणजे कमी उपयुक्त आहे. बरोबर. असफलता का अर्थ यह नहीं होता कि विद्यार्थी गणित नहीं कर सकते. हे कसं आहे? उपयुक्त आहे. सभी गणित सीख सकते हैं. बरोबर आहे. गणित अधिगम जेंडर विशिष्ट नहीं होता. हेही बरोबर आहे. आता बघू, अंतर्ज्ञान को हतोत्साहित करना चाहिए क्योंकि यह गणितीय विचारों को विकसित करने में बाधा डालता है. डिस्करेज इंट्यूशन एज इट हॅम्पर्स डेव्हलपमेंट ऑफ मॅथेमॅटिकल आयडिया. हे कसं आहे? सगळ्यात
कमी उपयुक्त आहे. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? पर्याय क्रमांक 4. नंतर 44 बघा. द व्हॅल्यू ऑफ 25.3 इंटू 5 इंटू 35 इंटू डिवायडेड बाय 5. आता याला काय करायचं? बोर्ड मास फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे अगोदर काय करायचं? ब्रॅकेट नाही तिथं, हे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू, हे डिवायडेशन सॉल्व्ह करू आणि हे मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू. बघा, याचं मल्टिप्लिकेशन करायची साधी पद्धत. 25 5 1600 बरोबर, 125 आणि 0.3 गुणिले 5 म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे 1.5 म्हणजे 125 अधिक 1.5 म्हणजे किती आलं? 126.5 बरोबर आहे. मायनस वजा 5 7 35 7 हे काय आलं? -7. नंतर पुन्हा मायनस येणार आहे. तसाच गुणाकार करूयाचा. 18 2 36 18 त्रिक 54 बरोबर आहे. 18 गुणिले 3 18 त्रिक 54 आणि परत अर्धाचं 0.5 18 2 18 त्रिक 54 54 एक 55.5 55.5 हे मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. म्हणजे हे 55.5 आणि हे 7 मिळून किती झाले? 55 आणि 5 60 60 आणि 2 62.5 62.5 काय आलं? हे मायनस आलं. म्हणजे 125.5 मायनस 62.5 म्हणजे आता 0.5 गेलं बरोबर आहे. आता 125 मधून 62 गेले, 5 मधून 2 गेले, 3 उरले, 12 मधून 6 गेले, 6 उरले म्हणजे काय उत्तर आलं? 63. सॉरी बघा बरं कुठं चूक झालेली आहे. कुठलं कॅल्क्युलेशन आलेलं आहे? कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये आपली चूक झालेली आहे. 5 मधून 2 गेले, 3 आलेले आहेत. ओके. 0.5 मधून 0.5 गेले, 7 आणि 5 12 बरोबर. आणि हे सॉरी हे 126 आहे. 126 मधून आपल्याला वजा करावं लागेल म्हणजे काय येणार? 126 सॉरी हे 126 आपण 125 मधून वजा केलं 125.5 आहे. 126.5 मधून आपल्याला 62.5 वजा करायचे आहेत. 0.5 गेलं, 6 मधून 2 गेले उरले 4. ओके. आणि 12 मधून 6 गेले उरले 6. उत्तर आलं 64. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. परीक्षेमध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन आपण व्यवस्थित करायचं. इथं थोडं जरा मला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन मध्ये कन्फ्युजन झालं. चला 45वां प्रश्न है। राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के अनुसार विद्यार्थियों का आकलन डैश डैश को शामिल करता है। संज्ञानात्मक और भौतिकायम करता है, संज्ञानात्मक भावात्मक मनोगत्यात्मक करतंय म्हणजे हेही करतंय हेही करतंय पण सगळ्यात जास्त काय करतंय हे करतंय. कॉग्नेटिव्ह अफेक्टिव्ह अँड सायकोमोटर डोमेन्स हे पण करते पण मनोगत्यात्मक राहिलं ना हे पण करायला पाहिजे की. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार आहे? याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आता 46 प्रश्न, किसी स्थान शून्य से आरंभ करके मेंढक 3 कदम और खरगोश 7 कदम की छलांग लगाते हैं, निम्न में से किस कदम पर दोनों एक साथ छलांग लगाएंगे? आता बघा हे लसावी मसावीच्या थोडं उलट आहे. म्हणजे अशी संख्या आहे की जिचे विभाजक किती आहेत? 3 आणि 7 आहेत. आता 3 आणि 7 विभाजक म्हणजे त्याला दोन्हीनं भाग गेला पाहिजे. बरोबर आहे. मग 3 ची कसोटी वापरू. 4 काय 3 ची कसोटी संख्यांची बेरीज आणि बेरजेला 3 भाग गेला की भाग जातो. म्हणजे बघा 3 आणि 3 6 4 10 10 ला 3 भाग जाते नाही. नंतर 371 आहे. 7 आणि 3 10 आणि 1 11 ला भाग जातो नाही. नंतर इथं बघा 7 आणि 10 8 18 3 तर भाग जातो. 7 न जातो का? 7 5 35 36 37 2 उरले 7 चौक 28 याला दोन्हीनं भाग जातो. आणि इथं बघा 5 आणि 4 आणि 3 7 3 न जातो पण 7 न भाग जात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. द नंबर ऑफ डिग्रीज इन 2 इंटू 2/3 राईट अँगल्स. 2 राईट अँगल म्हणजे किती? 90 अंशाचा कोन. 2 राईट अँगल मिळून किती झाले? 180 झाले. बरोबर आहे. आता 2/3 म्हणजे राईट अँगलचेच 2/3 राईट अँगलचे 3 भाग करा. 30 30 30 3 झाले. बरोबर आहे. 2 घ्या म्हणजे किती झाले उरले? 60. बरोबर आहे. म्हणजे 2/3
ऑफ 90 इक्वल टू 3 1 3 3 3 9 30 30 दोन्ही 60 म्हणजे 180 अधिक 60 किती झालं 240. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार. त्यानंतर 48 बघा, निम्नलिखित में से किसकी लागत सबसे कम है. आता फक्त डोकं लावायचं. 750 प्रत्येक पॅकेट वाले 75 पॅकेट, 750 भाव आहे 75 पॅकेट, नाही तर 7.5 रुपयेच भाग आहे 7 पॅकेट, म्हणजे कमी हे असणार आहे, हे तर नसणार आहे. आता बघा 750 प्रत्येक वस्तूवाली 750 आहे, पण 7.5 दर्जन म्हणजे 7.5 डझन म्हणजे 12×7 = 84, 7 डझन म्हणजे 84 झाली, आणि वरचा अर्धा म्हणजे 6 किती झाले 90 पाकिट झाले ना हे, म्हणजे याच्याहून बी जास्त झाले की हे. मग इथं बी किंमत कमी आहे, पण इथं बी पाकिट किती होणार 90 होणार, म्हणजे हे बी याच्यापेक्षा कमी असणार. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. मॅथमॅटिक्स इज नॉट कॅल्क्युलेशन, मॅथमॅटिक्स इज लॉजिक, अँड फायनल आउटकम वी गेट इट थ्रू कॅल्क्युलेशन्स. फायनल आउटकम फक्त शेंडी लावण्यासाठी कॅल्क्युलेशन लागतं. बाकी मॅथमॅटिक्स म्हणजे काय आहे तर लॉजिक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 49वा. राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 भारत का ज्ञान के बारे में बात करते, भारतीय ज्ञान प्रणालीविषयी सांगते. बरोबर आहे, काय नाही म्हणते. आधुनिक भारत के प्राचीन भारत का ज्ञान और उसका योगदान आहे. विभिन्न विषयों जैसे गणित, खगोल विज्ञान, चिकित्सा, कृषि इत्यादि के हिस्से के रूप में आदिवासी ज्ञान आहे. सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम हिस्से के रूप में विभिन्न राज्यों का दौरा. ओके, असू शकते, हो बरोबर. मग काय उरलं आता, विद्यार्थी के ज्ञान वृद्धि के आकलन के लिए औपचारिक परीक्षाएं, म्हणजे काय करायचे औपचारिक परीक्षा घेणे हे भारत का ज्ञान मध्ये अपेक्षित नाही. परीक्षा घ्यायच्यात, पण त्याचा भारत का ज्ञानसाठी हे असं आहे नाही, संपूर्णच काम ह्याच्यासाठीच ती परीक्षा आहे. निम्नलिखित में से कौन सा मॉडल शुरुआती कक्षा की इकाई में इकाई दाही सैकड़ों के संबंध में अवधारणात्मक समझ विकसित करने में सबसे कम उपयुक्त है. कमी उपयुक्तता. डायनेस ब्लॉक्स माहिती का, डायनेस नावाचे एक गणितज्ञ होते. त्यांनी एककसाठी 1 ठोकळा, दशकसाठी 10 ठोकळ्याची एक रांग, शतकसाठी एक एक चौकोन ज्याच्यामध्ये 100 आहेत, असं प्रत्येकासाठी असे ठोकळे काढले होते. ज्या ब्लॉक्सला म्हणतात त्यांचंच नाव दिलेलं आहे, त्या ब्लॉकला म्हणतात डायन्स ब्लॉक्स. आणि त्याचं कामच हे आहे की मुलांना एकक, दशक, शतक शिकवणे. मग हे तर उपयुक्त आहे, हे असणार आहे का, नाही. मग अभ्याकस बघा, त्याचं मनी मागं पुढं करायचं, ते सुद्धा पूर्ण एकक दशकावरच आधारित आहे, म्हणजे हे पण आहे, हे पण आहे. मुद्रा म्हणजे पैसे, पैशांना पण आपण एकक, दशक, शतक शिकू शकतो. मग काय उरलं, प्लेस व्हॅल्यू चार्ट. बघा, म्हणजे स्थानीय मान चार्ट. इथं आपण कन्फ्यूज होतो. आपण जर पेडागॉजीचा अभ्यास केलेला नसेल तर आपण हेच लिहिणार, प्लेस व्हॅल्यू चार्ट. प्लेस व्हॅल्यू शिकवायची, मग प्लेस व्हॅल्यूच्या चार्ट नंतर शिकवावं लागेल, है ना. पण हे असं नाही आहे. स्थानीय मान चार्ट न शिकवायचा काळ आता गेला, कारण ते कसं होतं, रोट लर्निंग होतं. जे काही अंडरस्टँडिंग आहे, प्रॉपर अंडरस्टँडिंग त्याचं याच्या माध्यमातून होत नाही. बुर्ज के पास अपनी पसंद की जमीन को घेरने के लिए 100 मीटर का तार था. ओके, ब्रिजकडे 10-100 मीटरचा तार आहे. सबसे बडा जमीन का तुकडा लेना चाहता था. काय साईजचा तुकडा घ्यावा लागेल त्याला, म्हणजे 100 मीटर आहे. आणि बघा सगळे लांबी रुंदी दिले, म्हणजे हे चौकोन आहे, बरोबर आहे. आता चौकोनामध्ये ज्याचं क्षेत्रफळ जास्त आणि ज्याची बेरीज काय यायला पाहिजे, 50 यायला पाहिजे, कारण 100 ही त्याची परिमिती आहे. म्हणजे लांबी आणि रुंदी किती असणार, त्याच्या अर्धी, हे असणार 50. बघा सगळ्यांची बेरीज 50 आहे का, हो सगळ्यांची बेरीज 50 आहे. मग आता काढा ह्यांचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात जास्त 625 क्षेत्रफळ पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. आणि मग त्याच्यामुळे उत्तर काय येणार, हे तर बघा 30 3 2 6 600 आलं, हे 625 येते. हे 45चं किती येतं बघा, 45 5 5 25 ला 5 7 2 5 21 2 22 225 नाही. हे 15 5 75 ला 5 7 7 15 5 75 आणि 7 15 3 45 7 52 500च्या आसपास येते, आणि हे 625 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3. गणित के शिक्षण में विभिन्न प्रकार के तरीकों के लिए निम्नलिखित में से कौन का सत्य नहीं है, काय खोटं आहे.
ऐसा बहुत बार होता है कि समस्या समाधान के कई तरीके हो, खरा है। यह बच्चे के अधिगम में बाधा डालता है क्योंकि भ्रम की अगुवाई करता है, हे मात्र नाही, असं मला वाटतंय. बघू अजून आपण पुढे काय काय आहे त्याच्या. इस तरह के विपुल विकल्प बच्चों के सामने प्रस्तुत करने के लिए करने का बच्चों को उपागम का अन्वेषण करने उपयोग करने का अवसर मिलता है जो उनके स्वाभाविक और आसान आहे. बिलकुल एक्सप्लोरिंग अप्रोच आहे, नॅचरल वे आहे, हे पण बरोबर आहे. आणि चौथा, ये स्कूली गणित को एक ही सही उत्तर परंपरा से मुक्त करने के लिए महत्वपूर्ण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. पण आपलं अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. तीसरा बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन सबसे अधिक उपयुक्त है? गणित लॅब की जरूरी है क्योंकि कृतिशील विद्या करती है. बरोबर. बघा, सबसे अधिक पाहिजे. चार्ज गणित हे लॅबमध्येच आलं. अधिगम सामग्री लॅबमध्ये असते. विद्यार्थी गणित की कक्षा में पहले का आनंद नाही लेते, हे तर असणारच नाही. म्हणजे हे दोन्ही याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे हे जास्त उपयुक्त आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. हाउ मेनी पैकेट्स 7.1 केजी नमक से 1/12 कितने पैकेट बनते हैं? म्हणजे आता बघा, हे किती झालं, ह्याला पूर्णांक अपूर्णांकात करूया. 7 दोन्ही 14, 15/2. आता भागिले 1/12 गुणिले करू, 12/1. बरोबर आहे. बे एक बे, बे सख 12, 15 सख 90. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 बरोबर है. नंतर पर्याय क्रमांक 5, कक्षा में यह हल करते हुए 7 को 2 से घटाना 2 से, इसीलिए हम 8 को उधार लेना पड़ेगा. आता ही उधार घ्यायचा आहे, म्हणजे हातचा घ्यायचा आहे. अब हम 12 में से 7 को घटा कर पाएंगे. एक बच्चे ने अध्यापिका से पूछा, मैडम 8 से उधार क्यों ले रहे हैं? उधार लेना अच्छा नहीं होता. अध्यापक क्या करेगा? उधार घ्यायचं तर चांगलं नाही. म्हणजे इथं नैतिक प्रश्न आला. अध्यापिका बच्चों को डांट कर बैठा देना चाहिए, एकदम गलत, बिल्कुल नहीं करना चाहिए. अध्यापिका उधार शब्द बदलकर पुनर्समूहीकरण म्हणजे रिग्रुपिंग हा शब्द वापरला पाहिजे, हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि रिग्रुपिंगच शब्द वापरला पाहिजे. अध्यापिका को बच्चों को कहना चाहिए कि घटाव की सीख पर ध्यान देना नहीं, नजरअंदाज करके काम करना चाहिए, बिल्कुल नहीं. 56 बघा, यामिना थ्रो 10 टाइम्स गॉट फॉलोइंग रिजल्ट. परिणाम प्राप्त हुए. अधिकतम कौन से बार हुआ है? 5 किती वेळा, 6 किती वेळा, दोनदा आहे. 3 किती वेळा आहे? 3 तीनदा आहे. 1 एकदाच आहे. 5 हे दोनदा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 57 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू इन द वर्ड प्रॉब्लम्स. इबारती में सवालों के लिए क्या सही है? इबारती सवाल उन अभ्यासों को संदर्भित करते हैं, अब परिस्थिति को ऐसा औपचारिक रूप देता है जिसमें गणितीय तकनीक को लागू किया जा सके. वेळ संपला तर आपण लगेच जॉईन व्हायचंय, म्हणजे हे बरोबर आहे. गणित निर्देशक उदाहरण नाही देते, असं नाही आहे. इबारती सवाल केवळ माध्यमिक कक्षा में महत्वपूर्ण होते, असं पण नाही आहे. मग इबारती सवाल गणितिक कार्याविधिक ज्ञान पर अधिक केंद्रित होते हैं, बरोबर आहे. तर हे सुद्धा कार्याविधिक ज्ञान पर केंद्रित होते हैं, असं काही नाही. म्हणजे कोणता सही आहे? पर्याय क्रमांक, याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे. आता 8वां प्रश्न बघा. द पार्सल, एक पार्सल आहे, 50 ग्रामला ₹15 लागतात आणि नंतर प्रत्येकासाठी ₹7. बघा, 350 ग्रामचं हे पार्सल आहे. 15 ग्रामचे हे 15 पकडले, उरले 300. 300 ग्रामला 7 न म्हणजे 50-50 ग्रामचे किती झाले? बरोबर आहे. 6 7 सक 42. 42 आणि 15 किती झाले? हे झाले 57. पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 59 आणि 60 एकदा पाहूया. तर 59 सांगतंय की प्राथमिक स्तर पर आंकड़ों का प्रबंधन मीन्स डेटा हँडलिंग ॲट प्रायमरी स्टेज. ह्या प्रायमरी स्टेजचं जे काही डेटा हँडलिंग आहे, त्याच्यासाठी काय उपयुक्त आहे? बस और ट्रेन समय की समय सारणियों को पढ़ने के लिए कहना. बस आणि ट्रेन बघून फायदा होणार आहे का? नाही, करू शकतील मुलं, परंतु उपयुक्त आहे. पण ज्याच्यापेक्षा जास्त उपयुक्त काय आहे? कक्षा में विद्यार्थियों की लंबाई, उनका पसंदीदा खाना, कार्टून, पसंदीदा खाना, कार्टून, आंकड़े इत्यादि पर आंकड़े इकट्ठे करना और आधारित प्रश्न पूछना. आता हे काय इम्पॉर्टंट आहे? कारण हे विद्यार्थ्याच्या जीवनाशी जास्त जवळचं आहे. बस, ट्रेन हे फॉर्म्युला आहे. हे त्यांचं स्वतःचं आहे. त्यामुळे याच्यानं त्यांचं डेटा हँडलिंग जे आहे ते का त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजू शकते. आता विद्यार्थियों को शहर के 5 साल की जनगणना
जनगणना के समय सारणी दिखाना तो तुलना करने को कहना. आता जनगणना तर किती अवघड आहे आणि आपली लेवल कोणची आहे, प्राथमिक प्राथमिक स्तरावर आहे, त्यामुळे हे इथं असणार नाही. त्यानंतर श्याम पट्टे पर दंड आरेख चित्रांकित करना और विद्यार्थियों को आंकड़ों को पढ़ने के लिए कहना. आता श्यामपट्ट म्हणजे काय, तर श्यामपट्ट म्हणजे ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डवर काय करायचं, ते आकडे लिहायचे आणि काय करायचं, त्याची तुलना करायची. बरोबर आहे. तर हे असणार आहे का, तर हे तर अतिशय जुनं झालेलं आहे. त्यामुळे योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. त्यानंतर 60वां प्रश्न बघा. राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार एक गणितीय कक्षा में निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया सबसे कम रूप से प्रासंगिक है. ऍट लीस्ट रिलेव्हंट म्हणजे कमीत कमी उपयोगी. सगळ्यात कमी उपयोगी, सगळ्यात कमी उपयोगी काय आहे, सूत्रों को याद करना. अर्थातच ही काय असणार आहे, अर्थात ही कसं असणार आहे, सर्वात कमी उपयोगी असणार आहे. कारण हा जो सिस्टम आहे, लगेच आपण वायगोटस्की आठवून बघायचं. वायगोटस्कीनं काय सांगितलेलं आहे की पाठांतर मेमोरायझेशन हे नसलं पाहिजे, हे कामाचं नाही. कारण शिकण्याची प्रक्रिया कुठं होते, डोक्यामध्ये होते. यूज ऑफ पॅटर्न्स, अर्थात पॅटर्नचा वापर केला पाहिजे. नंतर व्हिज्युअलायझेशन, जी कॉन्सेप्ट विद्यार्थी ऐकतात शिकतात त्याच्यानुसार त्यांनी व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. मेकिंग कनेक्शन अँड रिप्रेझेंटेशन म्हणजे संबंध स्थापित केला पाहिजे. तर सगळ्यात नसणारं काय आहे, सूत्र. आपण यापूर्वी चर्चा केली, पाठांतर, रटना, दोहराव, हे सगळं काय आहे, पूर्णपणे निगेटिव्ह आहे. त्यामुळे ह्याला आपण निगेटिव्ह समजून घ्यायचं. तर अजून 2-3 पेपर आपण गणिताची करूया. त्यातून आपल्या पेडॉगॉजी सीडीपी मध्ये आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही गॅप्स राहिलेले आहेत, विशेषतः गणिताशी संबंधित जे गॅप राहिले आहेत ते काय होतील, याच्यातून पूर्ण होतील. तर लाईक, फॉलो, शेअर करा. आपला हा जो उपक्रम आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सध्या आपण फ्रीमध्ये अवेलेबल आहोत, त्याचा फायदा घ्या. धन्यवाद. गुड नाईट. भेटूया उद्या संध्याकाळी पुन्हा 8:15 वाजता. तोपर्यंत शुभरात्री.